बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे। त्याचाच एक भयंकर प्रत्यय पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून समोर आलाय। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री किरकोळ वादातून एका 21 वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या जीवघेण्या हल्ल्यात मृत तरुणाचा एक मित्रही गंभीर जखमी झालाय। पाहूया ते संपूर्ण हादरवणारं प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। अंबेजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील रहिवासी असलेला 21 वर्षाचा ज्ञानेश्वर वाकडे। ज्ञानेश्वर गेल्या काही वर्षभरापासून लातूर जवळील राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये कुक म्हणजेच आचारी म्हणून काम करत होता। काही दिवसांपूर्वी तो सुट्टी घालवण्यासाठी आपल्या गावी आलेला होता, परंतु शनिवारी रात्री त्याच्यासोबत जे घडलं त्याने संपूर्ण बीड जिल्हा हादरवून गेलाय। शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर आपल्या 2 मित्रांसह मोटरसायकलवरून अंबेजोगाईहून घाटनांदूरकडे जात होता। घाटनांदूर येथील साठे चौकात आल्यावर तिथे उपस्थित असलेल्या काही युवकांसोबत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या मित्रांचा कोणत्या तरी किरकोळ कारणावरून जोरदार वाद झाला। हा वाद काही क्षणातच इतका विकोपाला गेला की समोरच्या संशयित गुंडांनी थेट धारधार चाकू बाहेर काढले आणि काही समजण्याच्या आतच आरोपींनी ज्ञानेश्वरवर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे साठे चौकात एकच गोंधळ निर्माण झालेला होता। ज्ञानेश्वरवर झालेले वार इतके गंभीर होते की तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि घटनास्थळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या हल्ल्यादरम्यान ज्ञानेश्वर सोबत असलेल्या 2 मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला आणि स्वतःचा जीव वाचवला। मात्र दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय। त्याला तातडीने अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। तिथे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच अंबेजोगाई ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि ज्ञानेश्वरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। बीड जिल्ह्यात सध्या किरकोळ कारणावरून थेट जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे। या घटनेमुळे घाटनांदूर आणि परिसरामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे। त्याचबरोबर या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालंय। केवळ किरकोळ वाद आणि थेट चाकूने वार करून एका व्यक्तीची हत्या करणे ही अतिशय गंभीर बाब समजली जाते। बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा अजिबात धाक उरलेला नाहीये का, असा संतप्त सवाल सुद्धा आता नागरिक विचारतायत। अंबेजोगाई ग्रामीण पोलीस सध्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून त्यांनी या संपूर्ण घटना प्रकरणामध्ये हत्या प्रकरणामध्ये सध्या गुन्हा नोंदवण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर हे जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी आता पथकं सुद्धा रवाना केली आहेत। मात्र सुट्टीसाठी घरी आलेल्या एका तरुण मुलाचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्यानं वाकडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। आता पोलीस या माथेफिरू आरोपींना कधी गजाआड करतात आणि त्याचबरोबर बीडमधील ही गुन्हेगारी कधी या गुन्हेगारीला बीडमधील गुन्हेगारीला कधी आळ घालतात हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।